तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज जो आपण आहे ना आपलं जे 2015चं मशीन आहे ना इको मॅक्स, त्याच्यामध्ये आहे ना एक प्रॉब्लेम आलेला होता। ही जी गिअरदांडी नाही तुम्ही बघू शकता खोललेला आहे दादा खाली। हिच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत होता, हा जो आहे ना गिअर लिव्हर जो आहे ना इथं तुम्ही पाहू शकता, इकडे काचला जो टच होत होता तर हा डायरेक्ट असा गोल गोल फिरतोय। तुम्ही पाहू शकता इकडे कसा जो आहे ना गोल गोल फिरतोय, त्यामुळे आपला याचे जे ना काम करायचे। आता खोलून वगैरे घेऊन जाऊ आपण कारागिरांकडे, बघू आता काय होत होतं। व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथं रबर वगैरे राहतं, पाणी नको जायला ट्रान्समिशनमध्ये। तिकडे तुम्ही पाहू शकता सोडाच्या पानाला तिथं तुम्हाला जर खोलायचं असेल तर एखादी वेळेस तर तुम्ही सोडाच्या पानाला ऊन गिअरदांडी खोलू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता भेटू खोलल्या गेल्यावरती। तर मित्रांनो तिथं एक पिन पण राहते, हॉर्नची नाही क्लचची राहते, ती हॉर्नची नाही राहत। क्लचची जी पिन राहते ना ती आपण आता काढून घेऊ, ती पण काढली गेलेली काय तुम्ही इकडे बघू शकता। इथून ही बघा, ही राहते ती पिन, आपण खाली ओढून घेतलेली, तिला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये। ही ती पिन, ही बघा ही पिन आहे। तर मित्रांनो आपण आता गिअर दांडीची ती काढून घेतलेली, तुम्ही बघू शकता। तिच्यामध्ये क्लचची वायर ती ओढली जाते, ती निघालेली। आता इकडे पाहू शकता ही आपली तुम्ही गिअर दांडी आहे। पहिला दुसरा तिसरा चौथा गिअर राहतो तिला। आणि इथे तुम्ही बघू शकता ही काढ बाहेर तिथून। तर मित्रांनो ही जी पिन पाहताय तुम्ही, ही जी आहे ना याला अटॅच राहते। इथं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ते बटन राहतं क्लचचं, तुम्हाला तर माहिती असेल, त्याचा काही विषय नाही। तर याच्यामध्ये निघालेली ती आपण पहिले जो आहे ती लब्बर टाकण्यासाठी, तुम्ही तर बघू शकता ते लब्बर टाकण्यासाठी आहे ना खोललेलं होतं, तेव्हा ते खराब झालं होतं ना, इथून पाणी वगैरे सगळं पडून यायचं, तर ते आपण खोललं होतं। तर आता आपण तर मित्रांनो तुमच्या जे ट्रान्समिशनमध्ये पाणी वगैरे जात असेल ना, तुम्ही इथं चेक करू शकता। हे जे लब्बर राहतं ना इथं हे पाहू शकता तुम्ही, हे जर खराब झालेलं असेल ना हे बदलून टाकायचं। मग आपले जे ट्रान्समिशन राहतं ना त्याच्यामध्ये पाणी वगैरे घुसत नाही, तर आपण ही काळजी घ्या। मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता की अशा प्रकारे 4 नट राहतात। ही जी पिवळी वायर तुम्हाला दिसते इथं ती काही राहते ते, आणि त्यानंतर तुम्ही इथं नट गाण वगैरे थांबलं इथं तुम्ही पाहू शकता नट इथं, आणि इकडच्या साईडला जे पण नट आहेत म्हणजे पूर्ण जे ते। तर मित्रांनो आपले जे नट वगैरे ते खोलणं चालू आहे आता। आणि ही तुम्ही वायर पाहताय, ही जी वायर ही कशा आर्थिंगची काय ती असं मला वाटतंय। आणि इथं तुम्ही पाहू शकता नट खोलायचं चालू आहे। याच्यावरती खोलायच्या आधी ना ही गाण वगैरे काढून घ्यायची। आम्ही आता फक्त तिचं पडक्याने काढून घेतलेली आहे। आता खोलतोय आपला मोठा भाऊ, आणि तुम्ही पाहू शकता ते दिसत असेल तर तिकडे काही दिसत नाहीये। तर आपल्या चारीनं वगैरे नट वगैरे खोलू। मित्रांनो आपलं जे खोललं गेलेलं तुम्ही इकडे पाहू शकता कशा प्रकारे, तुम्ही इकडे पाहू शकता हे राहतं त्याला गुट्टी। आणि इकडे तुम्ही पाहू शकता की हे जे होतं ना हे खराब होतं आपल्याला। तुम्ही पाहू शकता ही डायरेक्ट पूर्ण गोल गोल अशी फिरते ना, त्यामुळे तो गिअर पण असा गोल गोल फिरत होता। तर आता जो आपण कारागिरांकडे काय होतं ते पाहू। आता तिथं किती खर्च वगैरे लागेल मी तुम्हाला सांगेल त्याचं व्हिडिओमध्ये। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं लब्बर बी खराब राहतं, तर आपलं जे लब्बर इथून कट झालं होतं तुम्ही पाहू शकता हे कट झालं होतं। त्यामुळे आपलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पहिल्याच व्हिडिओ, त्या आपण खोललं होतं ना, गाण लागली होती जाडीला, ती पाण्यामुळेच लागली होती, पाणी घुसून गेलं असेल याच्यामध्ये। आता हे लब्बर बी आपण नाव टाकू हे, तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इकडे गिअर वगैरे आहेत आपल्यावाले, जिथं ते बसवलेलं होतं ते पार्ट तुम्हाला मी दाखवतो। मशीन उंच केलेलं होतं आपण हे खोलण्यासाठी, कारण की खाली जेव्हा लागलो होतं आपल्याला थोडं डिझेल बघा। तुम्ही इकडे पाहू शकता हे प्रॉब्लेम होता आपला गोल गोल फिरायचा, आणि हे लब्बर बी आता बदलायचं आपल्याला। या पार्टाला तुम्ही इकडे पाहू शकता
आता गाडीवरती घेऊन जाऊ आपण आता एका हातामध्ये पकडलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे. आणि चला मग आपण औरंगाबाद भेटू. आपण आता इथं कारवाड्याला पोहोचलेलो दुकानावरती कारागिरांचं. आणि तुम्ही बघू शकता आपण आलेलो इथं दुकानावरती. इथं 2 मशीन लावले इथे तिकडचे जे आपल्याच गावामधले काकांचं. आणि इकडे ते कोणतं आहे काय माहिती. आणि आपण हे पार्ट आणलेलं आहे खोलायला बसवायला रिपेअर करायला. नहीं वो अटक गया, होल में अटक गई अबे इतने तोड़ने उड़ी मारे हो स्प्रिंग है देना मत त्याच्यात तुम्ही पाहू शकता हे असं प्लास्टिकचे रबर वगैरे निघालेलं आहे. आणि याच्यामध्ये जी स्प्रिंग पण निघालेली आहे. इथं पाहू शकता स्प्रिंग पण निघालेली. आणि जे निघालेले तुम्ही पाहू शकता. आणि असं काही राहतं त्याच्यामध्ये बाकीच्या हे बघू शकता तुम्ही इथं. अभी आहे रे आपला चालेल ना आपला बघा. अरे आहे रे आपला ठेवा ना कळत आपल्याला. हा मग स्प्रिंग टाकायची बरं टाकायचं मग सुद्धा आपण आपलं दे राजू ताप दे भाई येत आपलं. तर मित्रांनो आता आपण बसून घेऊ अनलॉक. आता इथं दाबतोय माझी जोर लागतो त्याला. त्याविषयी सोड दो नको बरं सप्प कशी द्यायचे. अभी दाबरे वो हो हो ते राजू मध्ये ले राजू भाई कट कर ले जो दब 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 जाई ना हा दब तर मित्रांनो तो जात नव्हता मध्ये. तर आता इथं ग्रीस वगैरे लावू आपण आता. तर ग्रीस लावून आता आपण इथं टाकू मध्ये. प्लास्टिक में काय राहत नाही. जे दारू आ थोडा गाय गाय बता बता 2 जण सोडा तेच म्हणून काय नाही दाबून दाबून एकदम फिटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता. ओके गेलेलं एकदम. ओके पडा ना का निकाल जो घेर अटकसतोय ते खुटीवर लावून थोडस हे बघू शकता. ओके अशीच राहत का फिरी समजा. आता आपण हे लब्बर बसवून घेऊ. पाणी नको जायला त्याच्यामुळे. हे आपलं जे पहिलं होतं ते खराब होऊन गेलं होतं. आता हे लब्बर वगैरे बसवून घेऊ आपण. आता तो नाव युरो राचना तो हाव युरो तुम्ही मनावर युरो देखना पुढे नाम बारे बघून घ्या लूज केली आहे का रे. ओ मार्क्स का नाही अरे खरं करतो नका बिनीत सारा चापडे बिनीत नका. तर मित्रांनो आपण हे बी बदललेलं तुम्ही इथं पाहू शकता. आणि हे जे होतं हे पण तूट खराब झालेलं होतं आपलं. हे पण आपण बदलवलेलं आहे. आणि इथं आपलं एकदम प्रॉपर जी आहे हे नवं टाकलं गेलेलं आहे. लब्बर बी नवं टाकलेलं आहे आपण. आणि इथं एकदम क्लिअर फिटिंग जी झालेली आहे. आता आपण मशीनवरती गेल्यावरती बसून देऊ. गिअर कसे पडतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल.
तर मित्रांनो आता आपण मशीन जोड पोचलेलं आहे. ते आपलं सर्व रिपेअर झालेलं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. तुम्हाला दाखवलं तुम्ही व्हिडिओमध्ये. हे पूर्ण आता आपण आहे ना हे 2 वस्तू भरलेलं आहे आणि हे जे जुनं रबर होतं हे आपलं तुटलेलं होतं आणि ते नवं टाकलेलं आहे आपण आता. 3-4 वस्तू भरलेल्या आहे त्याच्यामधल्या आणि काय 1800 रुपये खर्च हा होता ते आता बघू आता काय होतं ते. आता इथं बसवून घेऊ आपण. इथं तुम्ही बघाशाल इथं. तर आता बसून वगैरे घेऊ. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता हे जे आता आपण न्यूट्रल केलेलं आहे हे जर का हे 2 हे दिसतं तुम्हाला इथं. हे जर मागे पुढे राहिले ना तर आपलं न्यूट्रलनी राहत गिअरमध्ये राहतं. तर तुम्ही पहिले न्यूट्रल करून घ्यायचे मग ते बसवायचं. तर आता तुम्ही पाहू शकता आता आपण हे बसून वगैरे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. मित्रांनो आता आपण ही जी तुम्हाला पट्टी दिसते इथे तुम्ही पाहू शकता ही पट्टीला ना आता आपण यांना मोड लावून म्हणजे कसं आपल्या जे ट्रान्समिशनमध्ये ना पॅकिंग राहायला पाहिजे पाणी नको जायला पाहिजे त्यामुळे आपण यांना मोड लावून घेतो इथं आता आणि तिथं फिटिंग करून देऊ. आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला समजेल. तर मित्रांनो आपण आता हे आपली असेंबली हिला पण आपण यांना मोडचा ट्यूब वगैरे लावून घेऊ म्हणजे आपलं पाणी वगैरे काही गळणार नाही ट्रान्समिशनमध्ये जाणार नाही. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपण ती प्लेट काढली ती यांना बोंड लावून आता ती टाईट करतोय आपण. आता ती बसून घेऊ असेंबली गिअर लिव्हरची. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो आपलं हे आता असेंबली जी ती बसवली गेलेली गिअरची तुम्ही इथं पाहू शकता. आता फक्त आपल्याला नट वगैरे टाईट करायचे आहेत. नट वगैरे टाईट झाल्यावरती भेटू तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ही जी पिन आहे ही त्याच्यामध्ये राहते. ही तुम्ही तोडून घ्यायची पहिले. ही पिन बघू शकता तुम्ही इथे ही आणि ही जी पिन आहे ही त्याला अटॅच राहते आणि ती आपली याची पिन राहते क्लच सेन्सरची. तुम्ही बटनची क्लच बटनची आणि इथून आपण ती तोडली की तिथून खाली काढली तेव्हा आपला जो हा लिव्हर स्विच निघालेला आहे. आता आपण बसवतो खाली नट बसवायचे चालू आहे ते 4ही. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो आपण हे नट आणि ते लबराचे नट राहतात ना हे आता याच्यामध्ये डिझेल वगैरे टाकून साफ वगैरे करून घेऊ म्हणजे आपला पुढच्या जे वेळेस ना ते ही जी लवकर खुलेल. त्यामुळे आता आपण जे ते नट पण इथं डिझेलमध्ये टाकलेलं ते आता इथं डिझेल वगैरे टाकून साफ करून घेऊ मग ते बसवून देऊ. आणि इथं आपला एक नट बाकी बसवायचा इथं तुम्ही बघू शकता तो बी बसवून देऊ. जर ओके झालं का तुम्हाला भेटू. तर बघू शकता आपण इथं आपला जो सर्व गिअर लिव्हरचा प्रॉब्लेम जो होता तुम्ही इथं बघू शकता. जो इथं सर बघ इथं गिअरला ठोकला जायचं आता काही जात नाही बघा तुम्ही इकडे. आणि पहिले जो गोल गोल फिरत होता आता काही फिरत नाही आहे. तर तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकताय आपण कशा पद्धतीने जुगाड केलेला इथं पाहू शकता तुम्ही. हे जे राहतं ना हे खाली राहतं त्याच्यावाल्या आपण इथं ओल फाडून सर हे 4 जे नट ते निघाल नको त्यामुळे आपण इथं हे लावून दिलेलं तुम्ही बघू शकता. इथं ओल पाडून आणि वरून इथं असं जोडून दिलेलं आहे म्हणजे निघाल नको पाहिजे त्यामुळे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो आपलं जे गिअरचं काम होतं ना ते आता पूर्ण झालेलं तुम्ही इकडे पाहू शकता. आता सर्व रेडी झालेले तुम्ही इकडे पाहू शकता. वरतीच्या तुम्ही खालच्या वरती सर्व जे एकदम फिटिंग प्रॉपर झालेली तुम्ही पाहू शकता. इकडे पहिले जे ना आपण इथं काचाला टोकलं जात होतं मला दाखवतो तुम्ही इकडे पाहू शकता. हे पाहू शकता तुम्ही इकडे गिअरमध्ये टाकलं गेलं तिकडे टोकले जात होतं आता जातं नाही आहे. आणि पहिले जोर होतं गोल गोल फिरत होता आता गोल गोल फिरत नाही तुम्ही पाहू शकता. जोर लावतो मी फुकट तरी फिरत नाही आहे ते बघू शकता तुम्ही. आता गिअर बी लवकर पडता ही. तर आता भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.